पार्टीचे अध्यक्ष हे महाराष्ट्रामध्ये दाखल झाले, याबाबत त्यांनी घोषणा केल्या जेबीएमच्या, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही उद्गार केलेले, त्याबाबत काय सांगणार? नाही, मुख्यमंत्र्यांनी उद्गार करणं हीच कॉक्रोच पार्टीचा विजय. एक कालचा तरुण त्या ठिकाणी एक आंदोलन करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला व्यक्त व्हावं लागतं. याच्यातूनच कळते की बीजेपीची किती फाटली आहे. त्यांनी आता आपलं सामान बांधायला सुरुवात केली पाहिजे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो हातात घेतला, जेबीएमच्या घोषणा दिल्या, त्याला अराजकता म्हणणं ही येणाऱ्या काळात ह्या मुख्यमंत्र्याला महागात पडणार आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने जेबीएमवाल्यांची जी काही आंबेडकरी समूह आहे त्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील. आणि अराजकतेच्या गप्पा यांनी मारावात. यांचे 4 आमदार हिंदू जन आक्रोश मोर्चे काढतात आणि अल्पसंख्याकांना लांड्याशिवाय बोलत नाहीत, आणि हे अराजकतावरती बोलणार. या राज्यामध्ये ड्रग्सच्या माध्यमातून काल एक जण वरळीमध्ये मेला, दगावला. तो कॉन्सर्ट आणलाय, 50,000 रुपये तिकीट आहे. गोरेगावला 3 जण दगावले. हा महाराष्ट्र उडता महाराष्ट्र केलाय, उडता पंजाब ऐकला होता. आणि हे अराजकतेची भाषा करणार आहेत. विषारी दारूतून 27 कामगार मारलेत, हे अराजकतेची भाषा करणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरायच्या मुवमेंट मध्ये. आता उद्या तो उतरला की त्यालाही अराजकता म्हणेल. त्याच्यामुळे जेबीएमचा हा नारा हा अराजकतेचा नारा नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचं सरकार संविधानाने आलंय म्हणून संविधानाचा अवमान आहे. तुमचं सरकार SIR जो 20 लाख मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क त्या ठिकाणी हिसकावून घेतलाय आणि ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे हे संविधानिक सरकार नाही, हे असंवैधानिक सरकार आहे. ज्या दिवशी बॅलेट पेपरवर सरकार येईल तेच संवैधानिक सरकार असणार आहे. ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस हे यांचे बॅनर हिंदू राष्ट्र बनवणार, हिंदूंचं सरकार आलं म्हणून हे बॅनर लावणार आणि हे अराजकतेची भाषा करणार. मुळात मी यांना जाहीर सांगतोय की क्रांतीच्या नव्या उदयाचा नारा आहे जय भीम. या देशात जो काही जनउठाव या काही दिवसात होणार आहे तो जय भीमच्या नाऱ्याने होणार आहे. आणि देशाने जय भीम नारा आता स्वीकारलेला आहे. त्या ठिकाणी यांचा जो काही नारा उत्तर प्रदेश मार्गे इकडे आला होता तो आता स्टॉप झालेला आहे, हे मी जाहीर